नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बांधकाम कंत्राटातल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाची 2 दिवसांची कोठडी. सहकारी बँक बुडवणाऱ्या संचालकांना निवडणूक बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक विधानसभेत मंजूर. कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन तसंच बंद सार्वजनिक विश्वस्त संस्था विषयक विधेयकांनाही विधानसभेची मंजुरी. छगन भुजबळ यांच्या अटकेचे दोन्ही सभागृहात पडसाद. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास विधेयक संसदेत मंजूर. T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारताची विजयी सलामी. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना 2 दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं बजावले. तब्बल 2 तास चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पोलीस कोठडीचा आदेश दिला. भुजबळांची अधिक चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी सक्तवसुली संचालनालयानं आज सत्र न्यायालयात केली होती. भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. तसंच अनेक खर्चाचा हिशेब किंवा स्रोत देण्यास भुजबळ असमर्थ ठरल्याचा युक्तिवादही ईडीनं केला. मात्र भुजबळांना नाहक यात गुंतवण्यात आलं असून ते तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं. भुजबळांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करावी असे आदेश न्यायालयानं दिले होते. मात्र चौकशीचा अर्थ तपास असा होत नाही असा युक्तिवाद करत बचाव पक्षानं कोठडीला विरोध केला. सहकारी बँका बुडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या दोषी संचालकांना 10 वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयकही सभागृहानं मंजूर केलं. यामुळे राज्यातल्या 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कृषी पणन आदी क्षेत्रातले 4 तर 2 कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या समित्यांमध्ये 2 तज्ज्ञ संचालकपदी नेमण्याची तरतूद आहे. राज्यात अनेक वर्ष नोंदणी होऊनही बंद पडलेल्या सार्वजनिक विश्वस्त संस्था अर्थात ट्रस्ट बरखास्त करण्याचा अधिकार धर्मादाय कार्यालयाला देण्याची तरतूद असणारं विधेयक आज विधानसभेनं मंजूर केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे. राज्यात सुमारे 3 लाखांहून अधिक धर्मादाय संस्था बंद अवस्थेत असून त्यांची हिशेबपत्रकही अनेक वर्षात सादर झालेली नाहीत असं लक्षात आल्यानंतर हे विधेयक आणल्याचं विधी विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केलं. धर्मादाय संस्थांच्या विश्वस्त बदलाबाबतची मंजुरी ठराविक कालावधीत देण्याचं बंधन धर्मादाय कार्यालयाला घालून देण्याची व्यवस्था केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले. सेवा मिळण्याचा अधिकार या अंतर्गत धर्मादाय कार्यालयातल्या सेवा आणण्यात येणार आहेत. त्याआधी आज दोन्ही सदनात तसंच विधान भवनाच्या आवारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले. विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडत छगन भुजबळ यांच्या अटकेबद्दल आक्षेप नोंदवत सरकार विरोधी तीव्र घोषणा दिल्या. प्रचंड गदारोळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज 4 वेळा तहकूब झालं. शेवटी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला तर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यातल्या घोटाळ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारं सक्तवसुली संचालनालय चौकशी करत आहे. त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी सभागृहाचा वापर करून विरोधक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सरकार घोटाळे दाबण्याकरता कदापि मदत करणार नाही. सरकार चुकीची कारवाई करणार नाही आणि पुरावे हाती आले तर घोटाळे करणाऱ्यांना सोडलंही जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आजच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केलं. दरम्यान मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत येत्या महिनाभरात निर्णय घेतला जाईल अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास विधेयकाला आज लोकसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यातच मंजूर केलं आहे. या विधेयकामुळे स्वतःचं घरकुल बनवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या नागरिकांच्या हिताची जपणूक व्हायला मदत होईल.
घर खरेदी करताना बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा संपूर्ण व्यवहार पारदर्शक करण्यात येणार असून गृहप्रकल्प वेगानं पूर्ण करणं आणि दायित्व निश्चित करणं आता शक्य होणार आहे। या विधेयकामुळे नियामक प्राधिकरणाची स्थापना केली जाईल असं गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं। किनारी मार्गांवर राहणाऱ्या लोकांच्या हितसंबंधांचं तसंच सागरी पर्यावरणाचं रक्षण व्हावं या दृष्टीनं केंद्र सरकार किनारी नियमन क्षेत्र अधिसूचनेचा आढावा घेत आहे अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली। CRZ धोरणामुळे किनारी प्रदेशातल्या रहिवाशांना घरं बांधण्यात अडचणी येत आहेत, त्यावर सरकारनं उपाययोजना करावी अशी मागणी केरळचे काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांनी सभागृहात केली होती। त्यावर जावडेकर यांनी हे उत्तर दिलं। सरकारच्या 2020 पर्यंत सर्वांना घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भूसंपादन विधेयकावर आज लोकसभेत चर्चा झाली। या नवीन विधेयकाची आवश्यकता असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं। कृषी उत्पन्नाच्या नावाखाली करपात्र उत्पन्न लपवणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींची सरकार चौकशी करत आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत दिली। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर जनता दल युनायटेड, समाजवादी पार्टी आणि बसपाच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली। कृषी उत्पन्न करमुक्त असल्याचा फायदा घेत कोणी आपलं उत्पन्न लपवत असेल तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही जेटली यांनी सांगितलं। या आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यात देशभरात 60,000 नवीन कंपन्यांची नोंदणी झाल्याची माहिती जेटली यांनी आज राज्यसभेत दिली। ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना वजन, माप, संख्या, छापील किंमत यांच्याकडे लक्ष द्यावं। या संदर्भात काही गैर आढळल्यास ग्राहक मंचाची मदत घ्यावी असं आवाहन अकोला जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्षा उंटवाले यांनी आज अकोला इथं केलं। अकोला जिल्हा पुरवठा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस सिलेंडर वितरण संस्था, वैध मापनशास्त्र यंत्रणा, महावितरण, अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांच्या वतीनं ग्राहक दिनानिमित्त वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते। या कार्यक्रमाला ग्राहक मंचाचे अधिकारी, नागरिक आणि ग्राहक उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं होतं। ग्राहकांची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते याची माहिती घेऊन नागरिकांनी जागरूक राहण्याचं आवाहन ग्राहक पंचायतीचे धुळे शाखेचे अध्यक्ष JT देसले यांनी यावेळी केलं। सोलापूर जिल्हा प्रशासनानं आज ग्राहक दिनानिमित्त सोलापूरच्या रंगभवन सभागृहात ग्राहक जागृती मेळावा आयोजित केला। ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष SS पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं। बुलडाणा इथंही तहसील कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अनाथ आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना संतपद देण्याची घोषणा आज पोप फ्रान्सिस यांनी केली। येत्या 4 सप्टेंबरला मदर तेरेसा यांना हे संतपद बहाल केलं जाणार आहे। कोलकाता इथं अनाथ, गोरगरीब आणि पीडितांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांनी आश्रमाची स्थापना केली। या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलं, रुग्णांची अविरत शुश्रूषा केली। यासाठी त्यांना नोबेल पुरस्कारानंही गौरवण्यात आलं। अशा या सेवाव्रती व्यक्तीला संतपद देण्यात यावं अशी मागणी पुढे येत होती। मात्र ख्रिस्ती धर्मानुसार चमत्कार सिद्धी असणाऱ्या व्यक्तीला संतपद दिलं जाऊ शकतं। या संबंधीचा पुरावा मान्य झाल्यानंतर अखेर धार्मिक कायद्यानुसार मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा आज करण्यात आली। कोल्हापूर परिसरात पाणी आणि पंप असूनही केवळ वीज नसल्यानं उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत। पैसे भरूनही वीज पुरवठा न देणाऱ्या महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे कोल्हापुरातले शेतकरी संकटात सापडले आहेत। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात महावितरण कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना वीज द्या नाहीतर फास तरी द्या असा सवाल करत तीव्र निदर्शनं केली। यावेळी आगामी 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या वीज पंपांची जोडणी करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। मुख्य अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्वरित वीज जोडणीची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन दिलं। बातमी क्रिकेटची। विश्वचषक महिला T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं बांगलादेशला 72 धावांनी नमवून विजयी सलामी दिली। भारतीय महिलांच्या तडाखेबाज खेळीमुळे भारतानं 163 धावांचा पल्ला गाठला। कर्णधार मिताली राजच्या 42 धावा तर वेल्लास्वामी वनिथा 38, हरमनप्रीत कौरच्या 40 आणि व्ही कृष्णमूर्तीच्या नाबाद 36 धावांच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं।
मात्र बांगलादेशच्या निगर सुलतानाच्या नाबाद 27 धावा वगळता इतर खेळाडू अपयशी ठरले। भारताच्या अनुजा पाटील आणि पूनम पांडेनं प्रत्येकी 2 बळी घेतले। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सलामीचा सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर इथं होत आहे। न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे। T20 स्पर्धेच्या मानांकनात प्रथम स्थानी असलेला भारतीय संघ या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातो आहे। मात्र T20 सामन्यात आतापर्यंत भारतानं न्यूझीलंडला पराभूत केलेलं नाही। या पार्श्वभूमीवर जामठा इथल्या मैदानावर आजचा सामना जिंकून हा इतिहास बदलण्याचा भारताचा प्रयत्न असेल। एक नजर हवामानावर। येत्या 36 तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32, किमान 22। नागपूर 33 आणि 21। पुणे कमाल 35, किमान 15। औरंगाबाद 35 आणि 16। नाशिक 34, 15। कोल्हापूर कमाल 35, किमान 19। रत्नागिरी 31 आणि 19। सोलापूर 38, 21। आणि अमरावती कमाल 35, किमान 19 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। बांधकाम कंत्राटातल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाची 2 दिवसांची कोठडी। सहकारी बँक बुडवणाऱ्या संचालकांना निवडणूक बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक विधानसभेत मंजूर। कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन तसंच बंद सार्वजनिक विश्वस्त संस्था विषयक विधेयकांनाही विधानसभेची मंजुरी। छगन भुजबळ यांच्या अटकेचे दोन्ही सभागृहात पडसाद। विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास विधेयक संसदेत मंजूर। T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारताची विजयी सलामी। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सुरू असलेली कायदेशीर कारवाई आणि त्या संदर्भातली प्रक्रिया आणि पुढील दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।